मित्रांनो आता आपल्याला पाहायचं अपहरण म्हणजे अबडक्शन, जसं IPCच्या 362 मध्ये आपण कलम पाहिला होता. मित्रांनो तुम्हाला आधी सांगितलं अपनयन आणि अपहरण यामधला फरक कसा समजायचा. मित्रांनो अपनयन आपण 137 मध्ये पाहिला होता. अपनयन म्हणजे किडनॅपिंग पाहिला होता. किडनॅपिंग म्हणजे काय, या ठिकाणी काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. म्हणजे या ठिकाणी वय विचारात घेतलं जातं. बालक असेल तर 12 वर्षाच्या आतलं बालक विचारात घेतलं जाईल. या ठिकाणी मनोविकल व्यक्ती तर कोणत्याही वयाचा तो मनोविकल व्यक्ती असू शकतो. बालक असेल तर 12 वर्षाच्या आतला व्यक्ती असेल. आणि मग हे बालक आणि मनोविकल व्यक्ती असेल तर त्यांच्या पालकाच्या संमतीशिवाय म्हणजे अपनयनमध्ये संमतीचा विचार केला जातो, वयाचा विचार केला जातो. आणि या ठिकाणी मात्र बल प्रयोगाचा वापर होत नाही. या ठिकाणी मात्र कशाचा वापर होतो, एक तर भुरळ पाडून नेणे असेल किंवा त्याला पालकाच्या संमतीशिवाय घेऊन जाणे असेल. मग ते भारताच्या बाहेर म्हणजे देशाच्या बाहेर घेऊन जाणे असेल किंवा पालकाच्या संमतीशिवाय घेऊन जाणे असेल. हे झालं किडनॅपिंग अपनयन. 1:30:7 खायला दिला गुंगीचा भात आणि त्या बालकाला त्या मनोविकल व्यक्तीचं अपनयन केलं. त्याचा शिक्षा कलम 137च्या पोटकलम 2 मध्ये आपण पाहिला होता. 7 वर्षापर्यंत शिक्षा, द्रव्यदंड आणि दखल, जामीन आणि JMFC कमिट होता. मित्रांनो हे झालं किडनॅपिंग अपनयन. आता अपहरणमध्ये काय, अपहरण आणि अपनयनमध्ये काय फरक आहे तर अपहरणमध्ये मित्रांनो बल प्रयोगाचा वापर होतो. कशाचा वापर होतो, बल प्रयोगाचा. त्या ठिकाणी बल प्रयोगाचा वापर होत असतो अपहरण करत असताना किंवा फसवणुकीचे पर्याय, लबाडीचे पर्याय या ठिकाणी राबवले जातात. या ठिकाणी वयाचा विचार होत नाही, या ठिकाणी संमतीचा विचार होत नाही. वयाचा विचार आणि संमतीचा विचार कुठं होतो, अपनयनमध्ये होतो. इथं फक्त बल प्रयोगाचा वापर आणि फसवणुकीचे पर्याय. आता 130 आणि 8 130 आणि 8 चल तुझ्या मामाच्या गावाची वाट म्हणजे कसं फसवणुकीचा पर्याय. हा मुलगा त्याच्या मामाच्या गावाला निघाला होता आणि त्यांनी गाडीवाल्यांनी थांबवलं आणि विचारलं, बाळा तुला कुठं जायचंय. काय नाही म्हणे, मला तिकडं मामाच्या गावाला जायचंय राहुरीला. मग राहुल नावाचा पोराला म्हणे बस आम्ही पण राहुरीला निघालोय. म्हणजे 130 आणि 8 आम्ही पण धरली तुझ्या मामाच्या गावाची वाट बस गाडीत. आणि मात्र याने त्या मुलाला घेऊन राहुरी नाही तर दुसरीकडेच घेऊन गेला, तिकडे कोपरगाव विपरगाव. तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं की या ठिकाणी फसवणुकीचा पर्याय राबवलाय, सोबत बलप्रयोग पण केलाय. तर इथं अपहरण झालंय, अबडक्शन झाले. आता मित्रांनो अपहरण कोणत्या उद्देशासाठी झालेलं असतं, एखाद्याचा खून करण्याच्या अनुषंगाने झालेलं असतं, खंडणी मागण्याच्या अनुषंगाने झालेलं असतं. अपहरण एखाद्याला काही काळ हे करायचे, गैरप्रयोग करायचे त्या अनुषंगाने झालेलं असतं. इलेक्शनचा काळ आहे, उमेदवाराचा चांगलाच प्रचार करतोय हा स्टार प्रचारक, इलेक्शन होईपर्यंत त्याला अपहरण करून काय करा, गैरप्रयोग करा. असेही उद्देश या ठिकाणी असतात. जसा उद्देश त्या अनुषंगाने तसेच शिक्षा कलम आपल्याला पुढे पाहायचं आहे मित्रांनो.